हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम टू द न्यू व्लॉग. तर माझा टिफिन वगैरे बनवून झाला राजेशसाठीचा. ते ऑफिसला गेले. त्रिशा आज घरीच आहे कारण त्रिशाची तब्येत बरी नाही आहे. कालपर्यंत ती एकदम ओके होती आणि आता सकाळी तिला स्कूलसाठी उठवलं तर तेव्हा ती म्हणाली की मला बरं नाही वाटत आहे, डोकं दुखतंय, कणकण वाटतंय. आणि मग आम्ही चेक केलं तर तिला फीवर होता. मग आम्ही काय तिला स्कूलला पाठवलं नाही, तिला औषध दिलं, तिला म्हटलं झोप थोडा वेळ. मग ती झोपली होती तर तोपर्यंत मी राजेशचा टिफिन वगैरे करून घेतला. आता ती उठली आहे तर तिला म्हटलं ड्रमस्टिकचं सूप बनवून देते, गरम गरम थोडंसं सूप वगैरे पिलं तर बरं वाटेल. त्यामुळे आता मी तिच्यासाठी सूप बनवून देते. आणि मागे मला एकदा कमेंट आली होती की ड्रमस्टिकचं सूप तुम्ही कसं बनवता, त्याची रेसिपी शेअर करा म्हणून. आणि अनायसे आज बनवतच होते त्रिशासाठी, तर म्हटलं चला आपण रेसिपी पण शूट करूया, म्हणजे तुम्हाला पण कळेल की मी सूप कसं बनवते. मे बी बऱ्याच जणांना ही रेसिपी माहीत पण असेल. फार काय अशी टफ नाही आहे किंवा मध्ये मध्ये ती खूप व्हायरल पण झालेली रेसिपी होती. बट कमेंट आली होती, मग म्हटलं चला आपण आज त्रिशासाठी बनवतच आहे तर रेसिपी पण शेअर करूया. तर मी तुमच्यासोबत आता रेसिपी शेअर करते. तर इथे मी ह्या शेवग्याच्या शेंगा धुवून कट करून घेतल्या आहेत. त्यात ह्या 2 लसणाच्या पाकळ्या घालणार. एकदम छोटा असा कांदा होता तो घेतलाय मी, तो पण कट करून घेतला. अर्धासा टोमॅटो, तो पण कट करून घ्यायचा. हे सगळं आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे. तर थोडंसं मीठ घालून तर आता हे सगळं आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी आता आपण इथे मीठ ॲड करणार आहे थोडं शिजण्यापुरतं. आणि पाणी पाणी पण खूप नाही ॲड करायचं, थोडंफारच असं ॲड केलं मी इथे. आणि कुकर मी ऑलरेडी पाणी वगैरे घालून गरम होण्यासाठी ठेवला होता. सो आता 3-1 शिट्ट्या काढून घ्यायच्या. थोडंसं आणखी पाणी घालते मी यात. आणि 3 शिट्ट्या झाल्या की काढून घ्यायचं आपल्याला हे. कुकर लावला आहे मी. आणि इकडे हे बघा, शिमला मिरचीची भाजी बनवली होती, ती टिफिनला दिली राजेशने आणि थोडी आमच्यासाठी आहे. आणि भरपूर पसारा आहे, तुम्ही बघू शकता. हे भांडे लावायचे आहेत कारण जस्ट राजेश गेले, 9 वाजलेत. आणि आता मला हे सगळं घरातलं आवरून घ्यायचं आहे. चला तर मग भेटूया. तर शिट्ट्या झाल्या आपल्या, कुकर पण थंड झालाय. आता काढून घेऊ आपण. तर आता काढून घेऊ. मस्त शिजलंय बघा, दिसतायत बी बाहेर आलेलं आहे शेंगांमधलं. शेंगा छान शिजल्या आहे. आता हे थंड झालं की आपल्याला मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यायचं आहे. गरम आहे अजून, थंड झालं की एकदा मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं. हे बघा मस्त शिजलंय. पूर्ण शेंगा वगैरे सगळं सगळं हे असंच्या असं आपण मिक्सरमध्ये टाकणार आहे आणि ग्राइंड करून घेणार आहे. ग्राइंड केलं की दाखवते मी तुम्हाला. हे बघा, असं ग्राइंड केल्यावर अशी मस्त पेस्ट होते. त्यात थोडंसं पाणी घालायचं आहे आणि गाळून घ्यायचं आहे आपल्याला हे. बघा असं थोडंसं पाणी घातलंय. आता हे मी गाळून घेते. तर असं हे छान गाळून घ्यायचं आहे. हे बघा मस्त पेस्ट खाली पडते. आणि शेवग्याच्या शेंगा किती हेल्दी असतात हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आणि आपण काय करतो, बऱ्याचदा भाजी बनवली किंवा शेवगा फ्राय बनवलं तर त्याच्या आतलं जे बी असतं आपण तेवढंच खाऊन होतं, बाकी जे त्याचं बाहेरचं जे असतं ते आपण टाकून देतो. बट ह्या सूपमध्ये कसं होतं,
पूर्ण त्याची पेस्ट झाल्यामुळे सगळा अर्क त्याचं ह्याच्यात उतरतो आणि खूप हेल्दी असतं. सो बऱ्याचदा मी हे सूप करत असते. सो आम्हाला तिघांना पण हे सूप खूप आवडतं. लाईट गेली वाटतं परत. हे बघा अशा प्रकारे 2च शेवग्याच्या शेंगा घेतल्या होत्या मी, तरी त्याचं बघा बऱ्यापैकी पेस्ट निघाली आहे. ह्यात पाणी वगैरे ॲड होऊन ते सूप तयार होणार. पुढची प्रोसेस तशी मी दाखवतेच तुम्हाला. आता हे मस्त गाळून घेते. तर हे बघा अशा प्रकारे हा पल्प इथे सगळा निघाला आहे आणि इकडे हा सगळा चोथा आहे शेवग्याच्या शेंगांचा. आणि एकीकडे मी इथे ह्या भांड्यामध्ये तूप गरम होण्यासाठी ठेवलं आहे आणि तूप गरम झालंय. यात मी आता जिरा ॲड करून घेते. जिरा मस्त फुललं की लगेच हा पल्प टाकून घ्यायचा. थोडं पाणी ॲड करायचं आहे. खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही, असं मीडियम कन्सिस्टन्सीला आपण हे सूप बनवून घेणार आहे. हे बघा अशा प्रकारे हे सूप पाहिजे असतं आम्हाला. खूप थिक पण नाही आणि खूप पातळ पण नाही. यात आता मीठ ॲड करून घेते मी. शिजवण्याच्या वेळेस मीठ टाकलेलं होतं, सो त्या अंदाजाने आता मीठ घालायचं आहे. आणि आता याला छान उकळी येऊ द्यायची आहे. तर छान अशी उकळी आलेली आहे हे बघा. आणि आता उकळी आली की यामध्ये आपण ओरेगॅनो ॲड करतोय. ओरेगॅनो ॲड करणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. आम्ही करतो म्हणजे त्रिशा एकदम आवडीने पिते सूप ओरेगॅनो ॲड केलं की, म्हणून मी टाकते. आणि टेस्ट पण एकदम छान येते त्याने. चिली फ्लेक्स पण ॲड करू शकता तुम्ही, बट मी चिली फ्लेक्स नाही ॲड करत आहे कारण थोडं तिखट होईल आणि त्रिशाची तब्येत ठीक नाही आहे. उगाच तिखट लागलं तर ती पिणार नाही म्हणून मी नाही ॲड करत आहे. बट तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ॲड करू शकता. बट ओरेगॅनो ॲड केल्याने खरंच एकदम मस्त टेस्ट येते. तर आता पुन्हा 2 मिनटं हे ठेवायचं आणि मग सर्व करायचं. हे बघा मस्त सूप आपलं बनवून तयार झालेलं आहे आणि सर्व करते. एकदम झटपट होणारी रेसिपी आहे आणि तितकीच हेल्दी आहे. आणि आजारी वगैरे असेल तर हे एकदम मस्त ऑप्शन आहे. सो त्रिशाला आज ब्रेकफास्ट मी हेच देते. तुम्ही बघू शकता मस्त सूप बनवून तयार आहे. सर्व करून घेते मी आता. मोस्टली मी हे त्रिशाला इव्हिनिंग स्नॅक्सला देते. स्कूलमधून आली की मग 4-1 वाजेला तिला हे सूप देते. बट आज म्हटलं चला बरं नाही आहे तिला तर देऊया. त्रिशा धर हे घे. बाबा बघ टॉवेल इथेच ठेवून गेला. गरम आहे हा जपून पिशवी. चमचा गरम आहे. ऐ कोणती पद्धत आहे? चमचा गरम लागतोय ना त्याचे एजेस. कसं झालं? असं आलं. मीठ बरोबर आहे. हां ठीक आहे पी. अजून आहे घेशील परत. एवढं रस निघालं पण बरं आहे. 2 ड्रॉप स्टिक पासून बघ किती सूप झालं. बापरे. घे पिऊन आता. तर आता संध्याकाळचे ऑलमोस्ट 4:45 वाजले आहे. सकाळी त्रिशाला सूप दिल्यानंतर आम्ही दुपारी मस्त जेवण केलं. ॲक्च्युली त्रिशाला मस्त गरमागरम फुलके मी बनवून दिले. सो 1 मिनिट. फुलके बनवून दिले, मग जेवण केलं. तिला औषध दिलं मी पुन्हा. ताप वगैरे असा आला नव्हता, बट ती एकदम थोडीशी डाऊन झाल्यासारखी मला वाटली आणि झोपत होती. तर मग औषध देऊन तिला झोपवलं. जायचं होतं ॲक्च्युली मला, कारण फ्रूट्स आणायचे होते. माझा विचार होता की दुपारी जाऊन येऊया, म्हणजे त्रिशालाच घेऊन जाऊया.
तर जवळच आहे स्टार बाजार, सो फार वेळ नव्हता लागणार आणि पटकन जाऊन फ्रुट्स घेऊन या असं वाटलं. बट ती झोपी गेली म्हणून ते काम राहिलं आणि तिला एकटं घरात कसं सोडून जाऊ असं पण मला वाटलं. तब्येत बरी नाही आहे तर राजेश लवकर येणार आहेत थोड्या ऑफिसमधनं आज. ते बोलले की मी लवकर येतो, तर ते आल्यावर जाऊया स्टार बाजारला असं चाललं आहे. आता बघूया ते केव्हा येतात. सोयाबीन मी भिजत घातले होते, म्हटलं त्रिशा उठली की तिच्यासाठी सोयाबीन बनवूया. आणि 5 वाजायला आले आहेत. आता मी चहा ठेवते माझ्यासाठी आणि त्रिशासाठी सोयाबीन बनवते. तर चला बघूया पुढे काय होतंय, कसं होतंय ते. पाऊस येत होता दुपारी, मस्त वाटत होतं एकदम, कारण 2-3 दिवस झाले असा खास काही पाऊस नाही झाला. 2-3 नाही, जास्त दिवस झाले असा खूप काही पाऊस नाही झाला. हलकंसं असे थोडे थोडे थेंब पडायचे आणि बंद व्हायचा, तसंच काहीसं मगाशी झालं. आणि आत्ता वातावरण पण झालं आहे बऱ्यापैकी पावसाचं. तर बघूया राजेश येतील मग पुढचा प्लॅन काय होतो काय नाही ते बघूया. आज फ्रायडे आहे. ॲक्च्युली त्रिशाला खूप कधीचा एक मूवी बघायचा होता, तर आम्ही तिला म्हटलं होतं की आपण फ्रायडेला तो मूवी लावूया, कारण नेक्स्ट डे सुट्टी असते, त्यामुळे मग निवांत असतं. तर लेट झालं रात्री झोपायला तरी काही वाटत नाही असं होतं. बट आता बघूया, तिला बरं वाटलं तर रात्री मूवी लावू. तशी फार अशी ती काही हे नाही आहे, सकाळी जो मेजर ताप आला तेवढाच, त्यानंतर असा खूप काही ताप आलेला नाही आहे. बट मी औषध दिलं आणि तिला आराम कर असं म्हटलं आहे. बघूया. आणि उद्या सॅटरडे आहे आणि आम्हाला जायचं आहे उद्या महालक्ष्म्यांसाठी साड्या घ्यायला. यावर्षी साड्या अंकिता देणार आहे. तिने मागच्या वर्षीच सांगितलं होतं की नेक्स्ट इयर मी साड्या देईल म्हणून. सो उद्या आम्हाला पेठेत जायचं आहे साड्यांच्या खरेदीसाठी, त्यामुळे तो प्लॅन आहे उद्याचा. विकेंडचा प्लॅन तर तो आहे, कारण खूप कधीचं पेंडिंग होतं ते आमचं, जायचं जाऊ म्हणत ते राहून जात होतं मागच्या 1 आठवड्यापासनं. शेवटी फायनली उद्या जाण्याचं ठरलं आहे. सो असं आहे. आणि असं होत आलं आहे, जसं मी महालक्ष्म्या बसवायला लागले, मी 1च वर्ष साड्या घेतल्या महालक्ष्म्यांसाठी. दरवर्षी कुणी ना कुणी देतच आहे, असं चाललं आहे. तर ह्यावर्षी अंकिता देणार आहे. सो जायचं आहे उद्या त्या खरेदीसाठी. कशा साड्या घेतो काय ते तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये दिसेलच. तर उद्याचा म्हणजे पुढचा ब्लॉग पण तुम्ही नक्की बघा. आणि चला आता मी चहा ठेवते, त्रिशासाठी सोयाबीन बनवते, तिला उठवते पहिले आणि मग बघूया पुढे काय काय होईल. जे काय होईल ते तुम्ही पुढे ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. तर असे हे मस्त सोयाबीन इथे तूप, तिखट, मीठ, चाट मसाला वगैरे घालून बनवून झाले आहे त्रिशासाठी. एकीकडे मी चहा ठेवला आहे, दूध गरम करून ठेवलं होतं मगाशी. चला आता त्रिशाला देते मी हे आणि चहा घेते. तर जस्ट राजेश ऑफिसमधून आले, खालीच आहेत ते. त्यांचा कॉल आला की जाऊया फ्रुट्स घेऊन येऊया. त्यांचं म्हणणं असतं की मग पुन्हा घरी आले ते की मग बाहेर पडण्याचा कंटाळा येतो, ऑफिसमधून काम करून थकून आलेले असतात. सो एकदा घरात आलं की बाहेर जायचा त्यांना कंटाळा येतो. सो ते खाली थांबले आहे. तो लाईट बंद कर ना मिररचा. आणि आम्ही आता निघतोय. त्रिशाने स्नॅक्स खाल्लं, मी चहा घेतला. त्रिशा मस्त फ्रेश झाली, आता रेडी झाली आणि आता मी चाललोय. चलो आलो आत्ता खाली, इतक्यात खाली आलो आणि एकदम बारीक बारीक असा पाऊस चालू झाला आहे. तू थांबते का घरी? थांब ना. ती मुलगी घरी थांबायला तयार नाही आहे आणि आम्हालाही असं वाटतंय की बरं नाही आहे तर नको ठेवायला घरी. सो 5 मिनिटाच्या अंतरावर आहे स्टार बाजार आणि मोठी गाडी तिथे नेऊ शकत नाही कारण लावायला जागा नसते. पार्किंग इश्यू, ट्रॅफिक इश्यू. मोठी गाडीला स्टार बाजारच्या बाहेर कुठे जागा आहे? नाही आहे ना. स्मार्ट बाजार नको स्मार्ट बाजारला फ्रूट नसतात चांगले, स्टार बाजारलाच चांगले. नाही आवडत मला तिथले. चलो आता चाललोय आम्ही. मस्त प्रीमियम ग्रीन ग्रेप्स किती कडक वाटत आहे. ते ग्रेप्स वाटत पण नाही, शाईन मस्त वाटत नाही हो. ग्रेप्स खूपच कडक आहे. लिहिलेलं ग्रेप्सच आहे आणि त्यावर
तर फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्सच्या बाबतीत माझा स्टार बाजारचा एकदम छान एक्सपिरियन्स आहे, कारण मला तिथे जेव्हा पण मी गेलेली आहे मला फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्स एकदम छान फ्रेश मिळालेले आहेत. आणि त्यात जर सकाळी लवकर गेलं 10 वाजेपर्यंत तर आणखी फ्रेश मिळतात फ्रूट्स व्हेजिटेबल्स सगळंच. सो मला जेव्हा पण केव्हा फ्रूट्स वगैरे घ्यायचे असेल तर मी स्टार बाजारलाच जाते. आणि तिथे स्टार बाजारच्याच वरती झुडिओ पण आहे, तर म्हटलं चला आणायचे आलेलोच आहे स्टार बाजारला तर वरती झुडिओला पण एक चक्कर मारून येऊया. त्रिशासाठी काही नाईट पॅन्ट्स वगैरे असं काही मिळतंय का बघायचं होतं मला. सो गेलो आम्ही तिथे, बट काही खास अशा नाही मिळाल्या मला. आणि शॉर्ट होती, त्रिशा शॉर्ट्स घेऊया म्हणत होती, बट मला वाटत होतं की नको, पावसामुळे गारवा वगैरे होतो आणि नंतर हिवाळा पण लागतो, तर शॉर्ट्स काही कामाच्या नाही फार अशा ह्या पॅचमध्ये तरी यूज नाही होत, म्हणून फुल पॅन्ट बघत होतो बट त्या पण नाही मिळाल्या. त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो आणि गणपतीचे स्टॉल दिसले, तर म्हटलं चला बघून तर घेऊया की गणपती कसे आलेले आहेत काय. आणि ते बघण्यासाठी मी तिथे गेले. खूप सुंदर सुंदर अशा मूर्ती होत्या गणपतीच्या, खूपच छान मूर्तीज बघायला मिळाल्या. आणि खूप पटकन ह्यावेळी स्टॉल्स पण चालू झालेले आहेत, जसं मी तुम्हाला मागच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलं. बुक तर काय मी गणपती केला नाही आहे, कारण जस्ट एक स्टॉल दिसला म्हणून मी थांबले होते आणि मग नंतर घरी आलो. जस्ट आम्ही घरी आलो आणि फ्रूट्स वगैरे घेतले. 1-2च गोष्टी ज्या संपल्या होत्या घरातल्या, म्हणजे साबण वगैरे, चीज क्यूब्स वगैरे तेवढंच घेतलं. आणि चक्क पहिल्यांदा असं झालं की मी राजेशना सोबत नेलं आणि जेवढं घ्यायचं होतं तेवढंच घेतलं. नाही तर हे असे डी-मार्ट, स्मार्ट बाजार, स्टार बाजार असं गेलं की एक्स्ट्रा खूप काही घेऊन येतात. आज चक्क तुम्ही असं काहीच कसं काय नाही घेतलं? तब्येत बरी नव्हती माझी. काही पण तब्येत बरी नव्हती. काय झालं तुमच्या तब्येतीला? हा, पहिल्यांदा असं झालं की काहीच बाकी वस्तू काहीच बाकी वस्तू नाही घेतल्या, चुपचाप फ्रूट्स घेतले आणि निघाले. नाही तर असं होत नाही. स्टार बाजारला काही नाहीच असतं, म्हणून मी स्टार बाजारला नेलं तुम्हाला. मी शक्यतो तुम्हाला डीमार्टला नेत नाही. तुमच्या लक्षात आलं का एवढं? कारण हे ना अननेसेसरी खूप काही गोळा करतात आणि मला काही ते पटत नाही, म्हणून मी एकटीच जाऊन येते. आणि इथे त्रिशासाठी ड्रॅगन फ्रूट कट करणं चालू आहे. एक आहे फ्रीज मध्ये, पहिले ते कट केलं असतं. हे तेच आहे का? एवढंच निघालं त्याच्यामध्ये? अरे रे रे. तर आता चालू आहे त्रिशासाठी फ्रूट्स कट करणं. आणि हो, गणपती बघितलंय, लवकर बुक करावं लागणार आहे आपल्याला गणपती. हो ना. तर येता येता गणपतीचा स्टॉल दिसला म्हणून मी थांबले की चला गणपती बघूया. बुक करायचं वगैरे असं काही नव्हतं, पण म्हटलं चला बघूया इथे कसे गणपती आहेत. आणि तिथे आत गेल्यावर मला कळलं की गणपती बुक व्हायला सुरुवात पण झाली. काही गणपती बुक पण झाले होते. आणि जो गणपती मला आवडला होता ना तो बुक झाला. हा, व्हाईट, तो बुक झालेला होता. आपलं 1 वर्ष माहित आहे ना कसं झालं होतं, भेटतच नव्हते, खूप सारे बुक होऊन गेले होते. आपल्याला बघावं लागणार आहे आता लवकर. उद्या तर आपल्याला हे जायचंय ना साडी घ्यायला. उद्या संध्याकाळी जाऊ, मग सकाळी लवकर जाणार आहे ना आपण पेठेत. उद्या संध्याकाळी नाही तर परवा असं चाललंय. गणपती बघूया आणि भेटला छान तर बुक करून टाकू, काय म्हणता? नाही तर ऐन मोमेंटला, लास्ट मोमेंटला मग कॉम्प्रोमाइज करावं लागतं. कारण जे आवडतात ते बुक झाले, जे आवडतात ते बुक झाले असं होऊन जातं. मग जेवढे उरलेले असतात त्यातून एखादी मूर्ती सिलेक्ट करावी लागते. सो असं वाटतंय की नाही आता लवकरच आपण बुक करून टाकू म्हणून. चला आता 6:30 वाजले. स्वयंपाक काय करू? कांद्याची पात मॅडमला चालली पाहिजे ना आपल्या. बघू, कांद्याची पात आणि बाजरीची भाकर असं वाटतंय मला. त्रिशा नाही म्हटली तर तिला चीज पराठा करून देईन. चला, मला अजून तो बोर्ड बनवायचा आहे. चला, मला बाकी पण कामं आहेत बाहेरची. वास्तुशांतीसाठीचा बोर्ड बनवायचा आहे, ते काम करायचं आहे. चला, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. जस्ट माझा स्वयंपाक झाला, त्रिशाचं तर जेवण पण झालं. ते दोघं मूवी बघत बसलेत
आणि तिला मी चीज पराठा बनवून दिला होता, कारण तिला कांद्याची पात वगैरे नव्हती खायची. तिच्यासाठी चीज पराठा केला, आमच्यासाठी बाजरीची भाकर आणि कांद्याची पात, जे की माझं आणि राजेशच्या दोघांचं पण एकदम फेवरेट आहे. म्हणजे कुठली पण पालेभाजी आणि भाकर आम्हाला दोघांना प्रचंड आवडतं, खूप जास्त आवडतं. आणि तुम्हाला पण हे कॉम्बिनेशन आवडतं का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर एकच भाकर राहिली आहे, सो मी आता ती भाजून घेते आणि मग आम्ही जेवायला बसू. चला तर इथे आमच्या दोघांसाठी एक एक अशी मस्त भाकर बनवून घेतली आहे. इकडे सुकी कांद्याची पात आणि बघू शकता भरपूर असा पसारा झालेला आहे. हे इथे त्रिशाला पराठा बनवून दिला, तर त्याच्यासाठी कोथिंबीर वगैरे. जेवून घेतो आता आम्ही. तर जेवण वगैरे झालं. त्रिशा आणि राजेश मूवी बघत होते. मी थोडा अंकिताकडे गेली होती, तिथे थोडा गप्पा वगैरे झाल्या. त्यानंतर मी घरी आले. ऑलमोस्ट मला घरी येता करता 11:45 वाजले आणि आता जवळपास 12:30 होत आले आहे. कारण तिच्याकडनं आल्यावर मी व्लॉग एडिट करायला बसली. जस्ट माझा व्लॉग एडिट झाला, जो तुम्हाला आता उद्या दिसणार आहे. सो अजून थोडंफार काम बाकी आहे, थंबनेल वगैरे. सो अजून माझा थोडा वेळ जाईल, त्यानंतर मी झोपणार. उद्या सकाळी लवकर उठून जसं मी तुम्हाला सांगितलं साड्यांच्या खरेदीसाठी जायचं आहे. सो असं काहीचं आहे. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग, आणि सूप नक्की ट्राय करून बघा, आणि केलं तर तुम्हाला कसं वाटलं हे पण मला कमेंटमध्ये सांगा. आणि असा होता माझा आजचा हा दिवस. त्रिशाची आता तब्येत ठीक आहे, ताप पुन्हा आला नाही, कारण मी तिचा तो डोस कंप्लीट करून घ्यावा असं मला वाटलं. सो ते चालू आहे, ती झोपली पण आहे. तर चला मग भेटूया पुढच्या अशाच छान छान व्लॉग्समध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.